पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील 4 महत्त्वपूर्ण अपडेट पहा सविस्तर 20 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. शाळा बसचे भाडे आता सरकारी नियंत्रणाखाली, तर पालकांना दिलासा. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी आकारला जाणाऱ्या बस भाड्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार शाळा बसचे भाडे निश्चित करण्याचा अधिकार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला RTA देण्यात आला आहे. त्यामुळे मनमानी पद्धतीनेच भाडेवाढ करण्यावर आळा बसणार असून पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन नियमानुसार बसचालक वाहन चालकासाठी सुरक्षा निकष अधिक कठोर करण्यात आले आहेत. बसमध्ये GPS, CCTV, स्पीड गव्हर्नर, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी आणि आपत्कालीन सुविधा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसचे नियमित तांत्रिक परीक्षणही केले जाणार आहे. या निर्णयामुळे शाळा व्यवस्थापन, बसचालक आणि पालक यांच्यातील भाडेवाढीवरील वाद कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना मिळणार 10,000 रुपयाचा बीज निधी. पुणे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद CRT यांच्या पुढाकारातून शिक्षक आणि शिक्षक प्रशिक्षण संस्थांमधील नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येत आहे. योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रत्येक प्रकल्पांना 10,000 रुपयाचा बीज निधी दिला जाणार आहे. शिक्षकांनी प्रशिक्षणात नवीन तंत्रज्ञान, प्रयोगशाळा अध्यापन पद्धती, विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि प्रभावी शिक्षण मॉडेल यावर आधारित प्रकल्प प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. पात्र शिक्षक आणि शिक्षक प्रशिक्षकांनी निश्चित मुदतीत प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवावेत. या उपक्रमामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये संशोधन वृत्ती वाढविण्यास मदत, नाविन्यपूर्ण अध्यापनाला चालना मिळण्यास आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणात भर पडण्यात मदत होणार आहे. डिप्लोमा प्रवेशाला विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद, तांत्रिक शिक्षणाकडे वाढला कल. राज्यातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि वास्तुकला शाखांच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला यंदा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या CAP पहिल्या फेरीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे वाटप करण्यात आले असून तांत्रिक शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांचा वाढता कल स्पष्ट झाला आहे. तंत्र शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही समाधानकारक आहे. उर्वरित जागांसाठी पुढील फेऱ्यामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार असून विद्यार्थ्यांची वेळेत आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी असे आवाहन करण्यात आले आहे. उद्योग क्षेत्रातील वाढत्या रोजगाराच्या संधी, कौशल्याधारित शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थी डिप्लोमा शिक्षणाला अधिक पसंती देत असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. चौथी अपडेट आहे. नीट निकालातील तफावत म्हणजे सदोष कारभार, खासदारांचा गंभीर आरोप. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट निकालामध्ये आढळून आलेल्या गुणातील तफावतीवरून खासदार बजरंग सोनवणे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये विसंगती असल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. गुणपत्रिका जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांनी गुणाबाबत शंका उपस्थित केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी संबंधित यंत्रणांची पारदर्शक चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी खासदारांनी केली आहे. नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेवर लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असल्याचे निकाल प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणि अचूकता राखणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत शासन आणि संबंधित परीक्षा संस्थेने तातडीने आवश्यक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.